वेगवान आयुष्य आणि स्पर्धात्मक युग यामध्ये पती आणि पत्नी दोघांनाही धावावं लागतं आहे. सहजीवन हा शब्द कुठेतरी मागे पडलाय. येणारा ताण, थकवा याचा परिणाम आरोग्यावर तर होतोच आहे, पण मानसिक स्वास्थ्यावर सुद्धा त्याचा परिणाम होतोय आणि सगळ्यात जास्त जो परिणाम होतोय तो पती-पत्नीतल्या शारीरिक संबंधांवर आणि कुठेतरी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचं निराकरण करण्यासाठी हा थकवा कसा घालवता येईल, शारीरिक संबंध खूप चांगल्या पद्धतीने पती-पत्नींमध्ये कसे प्रस्थापित होऊ शकतील, या सगळ्याविषयी आपण बोलणार आहोत मुंबईतले प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर राजन भोसले यांच्याशी. डॉक्टर राजन, नमस्कार. डॉक्टर, मला सांगाल मुळातच सेक्शुअल लाईफचं, शारीरिक संबंधांचं काय महत्त्व आहे आपल्या आयुष्यामध्ये? अर्थात सेक्शुअल लाईफची अनेक महत्त्व आहेत. त्यातलं एक म्हणजे अर्थातच तुम्हाला लग्नानंतर मूल हवं आहे, वारस हवं आहे आणि लैंगिक संबंधांशिवाय मूल होणं शक्य नाही. ती एक फार महत्त्वाची गरज आहे. दुसरं म्हणजे अनेक लोक हेच समजतात की केवळ मूल होणं एवढंच एक सेक्शुअल लाईफचं महत्त्व आहे, पण असं नाही आहे. दोघांमधले संबंध जे आहेत, दोघांमधलं जे नातं जे आहे ते अधिक वृद्धिंगत व्हावं, ते अधिक जवळ यावेत. त्यांनी स्वतःच्या सर्व प्रकारच्या गरजा भावनिक, मानसिक आणि शारीरिक पूर्ण कराव्या, हाही त्या पाठीमागचा उद्देश आहे. कारण का लैंगिक संबंध हे केवळ शारीरिक स्वरूपाचे नसतात. त्याच्यामध्ये एकमेकांबद्दलच्या असलेल्या हळूवार भावना किंवा एकमेकांबद्दलचं असलेलं प्रेम हे सुद्धा त्यातून व्यक्त होत असतं. त्यामुळे एक बॉन्ड डेव्हलप व्हावा, एक नातं डेव्हलप व्हावं म्हणून सुद्धा लैंगिक संबंध दोघांमध्ये येणं, उत्कटपणे येणं हे फार महत्त्वाचं आहे. खरे, पण या धावपळीच्या युगामध्ये म्हणजे स्पर्धात्मक युगामध्ये जेव्हा दोघंही नवरासुद्धा आणि बायकोसुद्धा करिअरिस्टिक आहेत, तेव्हा त्यांना येणाऱ्या समस्या काय आहेत आत्ताच्या काळात? काय आहे, जुन्या पिढीमध्ये आणि ह्या पिढीमध्ये एक मोठा फरक असा आहे की जुन्या पिढीमधल्या स्त्रिया या बहुतांशी हाऊसवाईफ्स असतात आणि नवरा बाहेर कामाला जाऊन येत असे आणि ॲम्बिशन्स किंवा ही पुरुषाला अधिक होत्या, स्त्री आपलं घर पाहत असे. पण अर्थात सध्याच्या युगामध्ये पुरुष आणि स्त्री दोघंही ॲम्बिशियस झालेत आणि ते योग्य पण आहे, त्याच्यात चुकीचं असं काहीच नाही आहे. त्यामुळे काय होतं, दिवस संपेपर्यंत दोघं खूप थकून गेलेले असतात आणि सेक्सचे संबंध येण्यासाठी दोघांमध्ये उत्साह लागतो आणि शक्ती लागते. दिवसभर तुमच्या धावपळीमध्ये कामामुळे जर ती सगळी शक्ती तुम्ही व्यय केली असेल आणि उत्साह मावळला असेल, कारण शरीर विश्रांतीची मागणी करायला लागतं आणि नेमकं दिवसाच्या शेवटी तुम्ही ज्यावेळेला रात्री स्वतःच्या बेडरूममध्ये अंग टाकता त्यावेळेला शरीर इतकी थकून गेलेली असतात की दोघांबद्दल कितीही प्रेम, आकर्षण, लैंगिक आकर्षण जरी असलं तरी शरीरात त्राणच न उरल्यामुळे अनेक वेळा दोघांचे संबंधच येत नाही. याचं कारण त्यांनी कुठेतरी असा समज करून घेतलेला असतो की लैंगिक संबंध रात्री करायचे असतात म्हणून, आणि त्यांना छोटीशी गोष्ट पण सुचवावी लागते की हे कुणी सांगितलं बाबांनो की रात्री संबंध करायचे असतात. कारण का दिवसभर थकून आल्यानंतर तुमच्या शरीरात शक्तीच कुठं आहे, त्राण कुठं आहे, उत्साह कुठं आहे? तर छान विश्रांती द्या शरीराला. रात्रभर छान झोपल्यानंतर पहाटेची जी रम्य वेळ आहे त्याला पूर्ण विश्रांती घेऊन ज्यावेळेला तुम्ही हळूहळू झोपेतून बाहेर येत आहे, ती एक विशिष्ट फार एक रोमॅन्टिकही वेळ म्हणता येईल. त्यावेळेला जर तुम्ही एकमेकांच्या जवळ आलात आणि मग हळू एकमेकांना स्पर्श करून प्रणय सुरू केलात तर तुमचे संबंध पहाटेच्या सुमारासही फार चांगले येऊ शकतात. हे त्यांना सुचलेलं नसतं आणि कोणी सुचवलेलंही नसतं. आणि शरीर स्वास्थ्य जे आहे, आपल्या शरीरशास्त्रानुसार सुद्धा ज्या हॉर्मोनमुळे आपल्याला लैंगिक इच्छा निर्माण होते आणि लैंगिक उत्तेजना निर्माण होते, तो हॉर्मोन टेस्टोस्टेरॉन हा सुद्धा पहाटेच आपल्या शरीरात सर्वाधिक असतो. त्यामुळे लैंगिक संबंध ठेवण्याची जी शारीरिक क्षमता आहे ती सुद्धा पुरुषामध्ये आणि स्त्रीमध्ये, आणि त्याची इच्छा सुद्धा पुरुषामध्ये आणि स्त्रीमध्ये दोघांमध्ये ही पहाटेच्या सुमारास अधिक असते. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की आत्ताच्या काळात म्हणजे या धावपळीच्या युगात सुद्धा सेक्शुअल लाईफला महत्त्व दिलं पाहिजे आणि त्यासाठी दोघांनीही वेळ काढला पाहिजे? होय, कारण का आपले शारीरिक संबंध, लैंगिक संबंध यायला हवेत याचं महत्त्व त्या दोघांना पटवून देणं गरजेचं आहे. कारण का असे अनेक दिवस जातील. करिअरसाठी काय हो, तुमच्या वयाच्या 40 50 आणि 60 तुम्ही करिअर निर्माण करू शकता, पण लैंगिक संबंधांचा जो आनंद आहे तो जितक्या 20 आणि 30 तुम्ही घेऊ शकाल तेवढा पुढे 40 नंतर तुम्हाला घ्यायला जमेल ना जमेल. पण डॉक्टर, एकमेकांशी बोलण्याबाबत किंवा डॉक्टरांशी शारीरिक संबंधांविषयी बोलण्याबाबत कपल्स ओपन झाली आहेत सध्याच्या काळात असं वाटतं आपल्याला? पूर्वीच्या पिढीच्या मानाने आत्ताची कपल्स खूपच ओपन अप झालेली आहे. म्हणजे पूर्वी हा विषय काढायला टाळत असत. पूर्वी हा विषय बोलायचा कसा, कोणाशी बोलायचा ह्याची माहिती नव्हती. शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी अडचणी येण्याचं जे प्रमाण आहे ते किती प्रमाणात वाढलंय साधारण? खरं ह्या 10 वर्षात मी म्हणेन हे प्रमाण अगदी क्रमाक्रमाने खूप वाढत चाललं. म्हणजे 10 वर्षापूर्वीची परिस्थिती खूपच वेगळी होती आणि येत्या 10 वर्षामध्ये मात्र ह्याचं प्रमाण अगदी दरवर्षी झपाट्याने वाढत चाललेलं आहे. म्हणजे तुम्ही म्हणत गेलात तर 10 वर्षापासून आतापर्यंत म्हणत गेलात तर दरवर्षी जवळजवळ हे प्रमाण दुप्पट होत गेलेलं आहे.
त्यामुळे पूर्वी ज्या प्रमाणात अशा पद्धतीच्या समस्या घेऊन कपल्स येत होते त्यामध्ये सुरुवातीला फक्त पुरुषच येत असत. बायको असूनही तो आणायला तर टाळायचा किंवा ती यायला तयार व्हायची नाही किंवा त्याला वाटायचं तिला घेऊन कसं जायचं ह्या विषयाबाबत. पुढे पुढे दोघं यायला लागले आणि पुढे पुढे एकट्या स्त्रिया सुद्धा येऊ लागल्या, विवाहित स्त्रिया. मग हे त्यांच्या बोल्ड होत जाण्याचं एक लक्षण आहे आणि ही चांगली गोष्ट आहे, हे खरं स्वागतार्ह आहे. एखाद्या स्त्रीने सुद्धा एखाद्या डॉक्टरकडे जाऊन ह्याबाबतचा सल्ला घेणं ह्याच्यात गैर काहीच नाही. पण ह्याच्यात एक प्रश्न आहे की फिजिकली फिट नसणं म्हणून शारीरिक संबंध न ठेवता येणं आणि वेळ नाही आहे, कम्युनिकेशन चांगलं नाही आहे किंवा एनर्जीच कमी पडते आहे म्हणून शारीरिक संबंध प्रस्थापित न करता येणं, या दोन गोष्टींना तुम्ही कसं बायफर्गेट कराल? असं आहे की तुम्ही जर वयाच्या 20मध्ये आणि 30मध्ये जर असाल आणि बाय अँड लार्ज जर तुमची तब्येत चांगली असेल, म्हणजे तुम्ही रोज कामावर जाताय, तुम्ही चांगल्या पोझिशनवरती तुम्ही काम करताय, तर अशा केसेसमध्ये 99% वेळा त्याचं कारण शारीरिक नसतं. 1% असे लोक असतील की ज्यांच्या शरीरामध्ये काही कमतरता आहे किंवा वैगुण्य आहे किंवा हॉर्मोन्सची कमतरता आहे किंवा काही अशी कारणे आहेत की ज्याचा वेगळा इलाज करावा लागेल तेव्हा कुठे ते शारीरिक संबंध प्रस्थापित करू शकतील. पण चक्क 99% वेळा 20 आणि 30च्या वयाच्या कपल्समध्ये हे प्रॉब्लेम हे इन्व्हेरिएबली मानसिक, मनोनिर्मित आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीचे असतात. आणि त्यातही पुन्हा 2 प्रकार आहेत. एक असा की त्याचा आपल्या पार्टनरशी काही संबंध नाही अशी कारणं आणि त्याचा पार्टनरशी संबंध आहे अशी कारणं. आता पार्टनरशी संबंध नाही अशी कारणं म्हणजे काय की बाबा तुमच्या जबाबदाऱ्या, तुम्ही जिथं काम करता तिथल्या जबाबदाऱ्या, तुमच्यावरती असलेली काही लोन्स असतील किंवा तुमच्या ऑफिसमध्ये काही पॉलिटिक्स असेल किंवा तुमच्या प्रमोशनच्या बाबतच्या चिंता असतील, तुम्ही घेतलेलं कर्ज फेडायचं कसं ह्याच्या तुमच्या मनात चिंता असतील, अशा पद्धतीच्या चिंता की ज्याचा बायकोशी काही संबंध नाही, या कारणांमुळे माणूस तणावग्रस्त होऊ शकतो आणि त्याचा संबंध त्याच्या लैंगिक संबंधांवर येऊ शकतो. त्या व्यतिरिक्त बायकोशी संबंध असलेल्या कारणामुळे मध्ये एकमेकांबद्दलचं आकर्षण कमी असणं, त्याची पुन्हा अनेक कारणं आहेत का एकमेकांबद्दलचं आकर्षण कमी झालंय. त्या व्यतिरिक्त दोघांमध्ये ताण असतील, तणाव असतील, मतभेद असतील, नेहमी भांडणं होत असतील, एकमेकांची तुलना दुसऱ्या कोणाशी करत राहणं किंवा टोमणे मारत राहणं किंवा घालून पाडून बोलणं, या पद्धतीचे जर नवरा बायकोंमध्ये संबंध असतील, सारखं एकमेकांना दुखवलं जात असेल तरी एकमेकांबद्दलचं आकर्षण कमी होत जातं आणि त्यामुळे मग शारीरिक संबंधही त्या मानाने कमी होतात. कारण का एकमेकांशी शारीरिक संबंध येण्यासाठी एकमेकांबद्दलचं आकर्षण हे फार महत्त्वाचं आहे. आणि आकर्षण हे केवळ तुम्ही रंगरूपाने कसे आहात याच्यावरतीच अवलंबून नसतं, तुमचे संबंध कसे आहेत, तुम्ही एकमेकांशी वागता कसे, तुम्ही एकमेकांना ट्रीट कसे करता यावर ते फारसं बरंचसं अवलंबून असतं. आणि यंग कपल्समध्ये बहुतांशी वेळा लैंगिक संबंध बिघडण्याचं कारण हे शारीरिक नसून हे या प्रकारच्या कारणांमुळे असतं, मानसिक किंवा मनोनिर्मित असं आम्ही त्यांना. म्हणजे शारीरिक संबंधांसारख्या नाजूक विषयावर समुपदेशन तुम्ही कसं करता? काय आहे, बेसिकली त्यांची जी काही समस्या आहे ती आधी समजून घ्यावी लागते. समजून घेतल्यानंतर ही शारीरिक स्वरूपाची असू शकेल का याचा अंदाज एक डॉक्टर म्हणून आमचा जो अनुभव आहे आणि आमचे जे ट्रेनिंग आहे त्यामुळे आम्हाला येतो. जर कुठे शंका आली की बाबा ह्याचं कारण शारीरिक स्वरूपाचं असू शकेल तर त्यासाठी लागणाऱ्या काही तपासण्या, रक्त तपासण्या, हॉर्मोन्सच्या तपासण्या ह्या आधी केल्या जातात. काही शारीरिक स्वरूपाचं कारण असेल ते जर समोर आलं तर मग त्याची वेगळी ट्रीटमेंट दिली जाते. आणि असं आढळलं की शारीरिक स्वरूपाचं कारण नाही आहे, हे मानसिक स्वरूपाचं आहे, तर मग खोलामध्ये जाऊन समुपदेशनाच्या पद्धतीने त्यांची हिस्ट्री घेतली जाते. त्यांच्यावरती कुठल्या पद्धतीचे ताणतणाव आहेत, त्यांच्या दोघांमधल्या नात्याचं स्वरूप आज काय आहे, त्यांच्या जीवनात आज कुठले वेगवेगळे स्ट्रेसर्स आहेत हे विचारून आम्ही साधारणपणे त्याचं कारण शोधून काढतो. आणि मग त्यासाठी लागणारं त्यांना जे मार्गदर्शन आहे, गायडन्स आहे, काउन्सिलिंग आहे, सायकोथेरपी आहे, ही दिली जाऊन त्यातनं त्यांना मार्ग दाखवला जातो. खरं आहे. मग सेक्शुअल लाईफ हे चांगलं असावं यासाठी तुम्ही पती काय किंवा पत्नी काय दोघांनाही काय सल्ला द्याल? 2च गोष्टी आहेत. एक म्हणजे दोघांनी शरीराने आधी स्वस्थ असावं, कुठल्या प्रकारचं एक नियमित दिनचर्या पाळावी, अधिक वजन वाढू देऊ नये, व्यसनं असू देऊ नये, झोप चांगली मिळाली पाहिजे, आहार चांगला असला पाहिजे. तुम्ही जर आपल्या शरीराची काळजी घेतली आणि निरोगी राहिला तर तुमचे शारीरिक संबंध आणि लैंगिक संबंधसुद्धा निरोगी राहतील. हे झालं शरीराच्या बाबतीत. दुसरं, दोघांमध्ये कायमस्वरूपी एक सुसंवाद असला पाहिजे. पण सुसंवादाचे जे नियम आहेत, ज्याला रूल्स ऑफ कम्युनिकेशन आहेत, ते पाळून त्यांना संवाद करायला लावतो आमच्या देखत. आणि त्यांनाच दिसतं की एक डॉक्टर खरं काहीच करत नाही आहे, म्हणजे आपणच एकमेकांशी संवाद करतोय पण नियम पाळून करतोय आणि बघा आपणच आपले प्रश्न सोडवतोय. आणि मग ते प्रशिक्षण घेऊन ते मग आमच्यासमोर सतत बसण्याची गरज राहत नाही. मग ते आपापसात सुद्धा हे प्रश्न जेव्हा कधी निर्माण होतील
त्याला संवादातून ते सोडवू शकतात. बघा, हा विषय यासाठीच हाताळला गेलेला आहे की कपल्सनी म्हणजे नवरा आणि बायकोनी आपापसातला संवाद चांगला असणं गरजेचं आहे. असे अनेक मुद्दे आहेत जे समाज हिताचे आहेत, तुमच्या माझ्या दैनंदिन जगण्यातले आहेत आणि समाज स्वास्थ्याचे देखील आहेत. त्यांना कायमच जय महाराष्ट्रानं प्राधान्य दिलेलं आहे. म्हणून सध्या फोफावत असलेल्या मुद्द्याचं या कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेलं हे विवेचन. पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट, अचूक, बिनधास्त.